हे मकाने आहेत. हे 70 ग्रॅम मकाने आहे. 1.5 वाटी मूग आहे आणि 2 टेबलस्पून उडदाची डाळ आहे. हे आता आपण सर्व हे भिजायला टाकूया. 4-5 तास भिजून घेऊया. आता आपण मकाने पण टाकून घेऊ. हे चांगले 2-3 तास भिजायला ठेवूया. आपण सकाळी 2-3 तासाकरता मकाने आणि अख्खे मूग भिजवले होते. ते चांगले भिजलेले आहेत. आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. हे आपण आता 2-3 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, मीठ अंदाजे पीस, साखर 1 चमचा, अर्धा चमचा जिरं मिक्सरमध्ये काढून घेऊ. हे आता आपण अगोदर मूग आणि मकाने काढून घेतलेले आहेत. त्याच्यातच हा राहिलेला लास्ट आपण त्याच्यात टाकून घेऊया. हे आपण छान मिक्स करून घेऊ. थोडं अजून पाणी टाकून घेऊ. आता हे कमीत कमी 5 मिनटं फेटून घ्यायचं आहे. हे आपण फेटून झालेलं आहे. आता हे आपण 5 मिनटं झाकून ठेवूया. हे एक टमॅटो घेतलेला आहे. थोडंसं टेबलस्पून शेंगदाणे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा लाल मिरची, तिखट आपल्या आवडीनुसार, तसं जिरं. आता हे आपण मिक्सरमधनं काढून घेऊ. चटणी तयार झालेली आहे. ती बाउलमध्ये काढून घेऊ. थोडंसं पाणी टाकलं आहे. आता हे आपण चटणी करता फोडणी करून घेऊ. जिरा, मोहरी, हवरी, कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, 1 लाल मिरची, आणि चटणीमध्ये फोडणी टाकून हे आता आपण असे छान काढून घेऊ. हे आता आपण तवा तापायला ठेवलेला आहे. यात आपण तूप लावून घेऊया. स्टार्ट. हे आता आपण परत वरनं थोडंसं तूप टाकून घेऊ. तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. हे आपला तयार झालेला आहे. काढून घेऊया. कुरकुरीत सुंदर होतात. आपण अजून एक करून घेऊ. पण दोन्ही बाजूनी भाजून घेतोय. छान झालंय दोन्ही बाजूनी. आता आपण ते काढून घेऊया. मकाना आणि अख्ख्या मुगाचे धिरडे तयार झालेले आहेत. करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. पौष्टिक आहे. मकाना आहे आणि अख्खे मूग पण पौष्टिक आहे. आणि त्याच्याबरोबर ही आपण टमॅटोची चटणी केलेली. तर नक्की करून पहा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.